मला महाराष्ट्रानं प्रचंड प्रेम दिलं, महाराष्ट्राचा सपोर्ट मिळाला. आय सपोर्ट किरण माने ही हॅशटॅग मोहीम खूप गाजली. अख्ख्या महाराष्ट्रानं माझं स्टेटस ठेवलं वगैरे वगैरे. पण मी ठरवलं की मी एकटा लढणार आहे, कारण मी महामानवांचे विचार, छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर यांचे विचार मी मुरवलेले आहेत. मी यांच्याविषयी भाषणं देतो, व्याख्यानं देतो आजकाल महाराष्ट्रभर जाऊन. आता छत्रपती शिवाजी महाराजांवर दुबईमध्ये माझं व्याख्यान आहे पुढच्या महिन्यात. तर जगभरात बोलवत आहेत व्याख्यानांसाठी. तर हे एक काम आहे, खूप चांगलं काम आहे, ज्याच्यातनं माझ्या कलाकाराला सुद्धा खूप आनंद मिळतोय. तर ते करत असताना मला कळलं की या महामानवांनी किती संघर्ष केलाय, या महामानवांवर किती अत्याचार झालेत, किती प्रसंग आले त्याच्यापेक्षा मोठे, आणि ते कसे बाहेर पडलेत हे मला माहितीये. मग माझ्यावर आलेला छोटा प्रसंग आहे, मी बाहेर पडणार हे मी ठरवलं आणि मी लढलो. मी प्रेस कॉन्फरन्स घेतल्या, मी चॅनल विरोधात लढलो. चॅनल म्हणजे काय असतं याला माहितीये. प्रोडक्शन हाऊसच्या मालकाविषयी बोलताना लोक घाबरतात का, तर प्रोडक्शन हाऊस नाही, मग मला बाबा ते जपलं पाहिजे त्यांना. तर मी जपतो, मी नम्र आहे, मी प्रत्येकाला रिस्पेक्ट देतो, कोणाविषयी माझं वैर नाही. पण एखादा जर नडला आपल्याला तर भिडायचं हे साताऱ्यानं शिकवलंय. सातारी माती आहे, सातारी बाण आहे. तर हे प्रोडक्शन हाऊस मला नडलंय ना, तर भिडायचं, लढायचं, जिंकायचं, हटायचं नाही, हारायचं नाही, हे मी ठरवलं.